तर आत्ता असं वाटते की मी आत्ताच पोचलेलो ऑफिसला आणि आत्ताच लगेच निघालो आहे. हा गोरेगावचा दूधसागर. मला भरपूर लोकांनी सजेस्ट केलं आरे कॉलनीतून नको जाऊस, अशी इच्छा झालेली इथून डायरेक्ट मरीन लाईन्सला जाऊ सरळ बाईक घेऊन. आज ॲक्च्युली लोक ऑफिसमध्ये काही लोक आले आणि निघून गेले. म्हणजे आपण जातो ना मंदिरात पाय पडून निघतो त्या टाईपमध्ये सगळं वरती छोटा काश्मीर गार्डनमधलं पाणी लोक इथे खेकडे पकडत आहेत. काय चाललंय बाई? ए बाई, स्वागत आहे मित्रांनो. अरे दूर. ओके, स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज जरा लवकरच इतकी स्लिपरी सगळं स्लिपरी आहे. आज जरा जास्तच लवकर निघालो ऑफिसमधून, कारण पावसाचं काय खरं नाही. तर आत्ता असं वाटते की मी आत्ताच पोचलेलो ऑफिसला आणि आत्ताच लगेच निघालो आहे. काय नाही व्हायचंच. जरा रस्ते नाही, हे पार्किंग एरिया सिमेंट ब्लॉकचा आहे, जरा स्लिपरी आहे. जरा मला सेटल होऊ द्या. निघालो आपण आपल्या घराच्या दिशेने. पाऊस भयंकर लेवलला असा एकदम डेंजर. आणि हा गोरेगावचा दूधसागर, मिनी दूधसागर. गोव्याचा एक आहे, गोवा कर्नाटक बॉर्डरला. आपलं इन्फिनिटी IT पार्क जवळ. ऐसे कुछ ज़्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. पाणी तर मजबूत आहे. चला, समोर लिटरली बिल्डिंग्स वगैरे झाकल्या आहेत. लिटरली पाऊस जोरात आहे, हवा आहे बऱ्यापैकी. आता याच्यात तुम्हाला किती हवेचा आवाज येते मला माहीत नाही, पण हवा तर आहे. मला भरपूर लोकांनी सजेस्ट केलं आरे कॉलनीतून नको जाऊस, कारण हवा खूप आहे आणि तिकडे जरासा म्हणजे डेंजर सिच्युएशन होऊ शकते. झाडं वगैरे ची ऑलरेडी येताना मी भरपूर झाडं पडलेली. पण आपण आरेतूनच जाऊ. चुकीचं आहे सगळे सांगूनसुद्धा विरुद्ध करणं, पण थोडंसं काम आहे त्या साईडने, तर जायला इथूनच लागतं आहे. मला भिजावं असं वाटत होतं ॲक्च्युली, पण आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे. आजारी तर नाही पडायचं आहे. आजारी पडणार नाही तसं, एवढं वीक नाही आपण, पण सांगतं नाही. अशी इच्छा झालेली इथून डायरेक्ट मरीन लाईन्सला जाऊ सरळ बाईक घेऊन, पण नाही, रिस्कवाल्या ठिकाणी कुठे जायचं नाही आपल्याला. लाईफ रिस्कमध्ये नाही टाकायची, प्लस बाकीच्यांची कामं नाही वाढवून ठेवायची. पाऊस ना थोडा जोर कमी झाला आहे पावसाचा. म्हणजे मी घरातून निघालो तेव्हा असाच रिमझिम पाऊस होता आणि आत्ता पण तसाच आहे. म्हणजे ह्या पावसात ॲक्च्युली असं आहे की कुठे पाणी वगैरे तर नाही भरणार. म्हणजे हा इरिटेटिंग पाऊस आहे, इरिटेट करणारा पाऊस. म्हणजे तुम्ही छत्री उघडली तरी असं ते फील नाही देणार की छत्री उघडायची गरज आहे, आणि नाही उघडली तर तुम्ही थोडे करून भिजाला, असा तो वाला पाऊस. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आज ॲक्च्युली लोक ऑफिसमध्ये काही लोक आले आणि निघून गेले. म्हणजे आपण जातो ना मंदिरात पाय पडून निघतो त्या टाईपमध्ये आले आणि निघून गेले. काही लोक अर्धा एक तास बसून निघून गेले. म्हणजे जसं इस्कॉनला जातो आपण, थोडं तिकडे शांततेसाठी अर्धा एक तास बसून निघून जातो. आणि काही माझ्यासारखे ऑलमोस्ट आता चेकआउट काय बोलते मी आईच्या गावात, साइन आउट आईची जय, साइन आउटच्या टाईम, अरे काय बोलायचं आहे मला, चेकआउटच्या टायमाला निघून चाललं आहे. झाडं पार रस्त्यावर आले, बापरे. ॲक्च्युली हवा खूप आहे. बाकी म्हणजे मला वाटतं आहे ना, असं समुद्राच्या साईडनेच भरपूर हवेचा एक हे असणार आहे. हे वादळासारखी अशी परिस्थिती आहे ॲक्च्युली. एवढी हवा आहे, म्हणजे येऊन जाऊन येते, पण आता करंटली थांबली आहे. मध्येच येते मध्येच जाते, अशी गोष्ट आहे. भरपूर पाणी खाली चाललं आहे इकडून. सगळं वरती छोटा काश्मीर आणि त्या गार्डनमधलं पाणी बाबा सगळं खाली येतं वाहून. आणि ही आरे कॉलनीचं म्हणजे छोटा काश्मीर लेक. अरे भरपूर वर आलं पाणी. एवढं पाणी वरती नव्हतं याचं, म्हणजे भरलं आहे मजबूतवालं. तिकडे पवई लेक ओव्हरफ्लो झालं आहे, म्हणजे कायच बोलू शकतो. आरे कॉलनीत एकाचा मृत्यू झाला पांदी पडून, असा सगळा सीन आहे. काही लोक इथे खेकडे पकडत आहेत. काय चाललंय बाई? ए बाई, लोक उतरून खेकडे पकडायला लागलेत. खेकड्यांची काय आता आहे नाही, म्हणजे विषय क्लोज आहे खेकड्यांचा. लोकांना कोंबडी मटण वगैरे काय नको आहे आता लोकांना खेकडे खायचे.
खेकडे बोला असेल थोडा पाऊस नाही पडला की माझी वाट लावतात येऊन लोक. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. मस्तपैकी लोक बाईक लावून तिकडे खेकडे शोधत होते. खूप सारे गावचे असणार आहेत लोक. ते खेकड्यांना बाहेर काढून काढून पकडणार आता इथे. असे छोटे छोटे खूप ओढे आहेत यार. खूप मस्त आहे इकडे. ऑफिसमधून निघून आपल्याला 12-13 मिनिट झालेत. आपण एवढ्यापर्यंत पोहोचलो पण नाही. शपथ एवढा फटाफट ट्रॅफिकच नाही. इथून आपण नाही करू शकत ओव्हरटेक. पण ओव्हरटेकच नको करायला. मागून मागून चालू नाही करायचं मला ओव्हरटेक. तर मला पावसात जरा वेगळंच फील होतं. सडन ॲक्सेलरेशन मी नाही करू शकत. गाडी काचकूच स्लिप झाली तर मी करू काय. सेकंड थर्ड गिअरवर मी ॲक्सेलरेट करू शकतो कारण तिकडे ग्रॅज्युअली होतं. फर्स्ट गिअर डायरेक्ट गाडी उचलतो. त्यामुळे मग फर्स्ट गिअरवर नाही मी करू शकत या गोष्टी. तर बघा साईडने तुम्हाला छोटासा ओढा दिसेल मस्तपैकी. असं पोचलो आपण. असं 5-10 मिनटात आपण 15 मिनटात आपण मरोळ नाक्याला पोचतो आहे. म्हणजे असं जर एव्हरीडेची गोष्ट असेल तर काय मस्त मज्जा येईल. हा एकदम चिरीमिरी पाऊस आहे. याच्यामुळे काय त्रास नाही झाला की बाबा जोरजोरात पाऊस येतो, व्हिजिबिलिटी नाही, त्यामुळे हळू चालवायला पाहिजे आपल्याला. असं काय आहे नाही. थंडा एकदम थंडा घेऊन चालवतो आपण. हे सकाळी दाखवलेलं झाड तुम्हाला एकदम विचित्र पद्धतीत पडलं आहे. ते खूप विचित्र पद्धतीत पडलं आहे. आत्ताशी आलेत फायर ब्रिगेड. मला वाटतं त्याच गोष्टीसाठी आले असतील. चांगली गोष्ट आहे पण जरा लेट आहे. चार 3 2 1 चलो चलो चलो. मेबॅक. ओ माय गॉड्स. मर्सिडीज मेबॅकमध्ये पण बाई ती ही होती SUV. मेबॅक ऑलरेडी महाग मिळते. कॉस्ट त्याची महाग आहे. पाऊस आता ना थोडासा लाईट होत चालला आहे असं दिसतं आहे. म्हणजे एकदम खुनशी होता ते आता जरा थंडा घेतला आहे पावसाने. इकडे झाडं बिडं म्हणजे हा झाडवालाच ब्लॉग आहे असं मला वाटतं. एकदम झाडाझुडपांचा. हा अगरबत्त्या. कसला स्मेल होता त्या अगरबत्त्यांचा. बाबा. आज आपण जरासं काम आहे आपल्याला इकडे म्हणून या रस्त्याने घेतलं आहे. मी मध्ये व्हिडिओ पॉज करेन. एंड नाही करायचं आहे मला व्हिडिओचा. पण माहीत नाही मला आता इथून किती वेळ लागेल तेव्हा माझ्या लक्षात राहील नाही राहणार. सोबत मित्र असतील वगैरे वॉटेवर बघू. ओके भेटूया.